तूच बोल घे. नाही आई, मी बोलू शकत नाही. तूच समजव त्यांना. मला कुठेही बोलता येतं. बोलू दे की मग मला. गप्प बस. अच्छा, इथे आहे वय आमच्या मॅडम. अख्खं घर शोधलं मी. म्हटलं ओवी कुठे गेली, कुठे गेली. आत्ता सापडली ओवी. हे ओवी, रिंग वाजते पण फोनच नाही उचलत आहेत ते. मी काय म्हणतो आई, तू पुन्हा एकदा ट्राय कर. ठीक आहे. नाही उचलला त्यांनी. मला असं वाटतंय की ते बाहेर असतील किंवा बिझी असतील. आई, असं गप्प बसून नाही चालणार. आपण काहीतरी करायला हवं. अरे राजा, आपण काय करणार? ते तर म्हणतो काय करणार आपण. मला तर तिचं घर पण माहिती नसतं. आई, ओवीचे बाबा मुद्दाम तर फोन उचलत नसतील ना. काय अक्षरे तुमचं? काय लिहिले यात कळत नाहीये. अहो, यात त्या रात्रीचे सगळे रिपोर्ट्स आहेत. अहो, यात स्पष्ट लिहिलंय की त्या रात्री ट्रेन खाली एक बाई आणि तिचं बाळ आलं होतं. मोठा अपघात झाला होता. मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळलं होतं. बघतो ना मी. हा, आंधळा नाहीये मी, कळलं काय? हा, छिन्न नाव कुठे? नाव कुठे? अहो अहो, नाव कसं असणार हो? त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. न काही ओळखपत्र, न बॅग, न सामान. शेवटी पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून नोंद केली. केस आता क्लोज झाली आहे. नक्की ना क्लोज झाली? हो हो. पैसे ट्रान्सफर केले, चेक कर. मिळाले? हो हो. थँक्यू सर. निघा. बेवर्षी गेली सावली. एवढी मोठी गायिका, तिचे अंत्यसंस्कार पोलिसांनी केला. तसाही तुझा या जगात काहीच उपयोग नव्हता. म्हणजे मला तुझा उपयोग झाला मेंदळ्यांच्या घरात मला पुन्हा पोचवण्याचा. अदरवाईज माझ्यासाठी तुझा काही उपयोग नव्हता. जगन्नाथ एवढं कॉन्फिडेंटली कसं काय बोलला? पण खंड्या म्हणतोय ते करेक्ट आहे. बुड्ढासाठी आहे काय? हा चॅप्टर क्लोज. क्लोज. वारी एकदम खुश दिसतीये. काय एवढा आनंद कसलाय? लॉटरी वगैरे लागली की काय? नाही मोनिकाजी, मला ना जीवनाचं सार कळलंय. काय आहे, आनंदी राहिल्याने जीवन वाढतं असं म्हणतात. बापरे, आज अचानक कळलं काय हे? म्हणजे नाही म्हणजे एरवी तर सतत कपाळावर आठ्या पडलेल्या असतात. कालपर्यंत तर खूप टेन्शन मध्ये होतास तू. ओव्हर थिंक वगैरे करत होतास. हा, मी काळजीपोटी बोलायला आले तर पसकून माझ्या अंगावर चिडून बोलत होतास. पण आज अचानक तुला आयुष्याचा सार वगैरे कळला. आनंदी वगैरे राहायचं नाहीस. उसका राज ये है कि अरे तुम क्या जानो मोनिका डार्लिंग, मनात एक भीती होती, ती खोटी ठरली. आता मी मन मुराद जगू शकतो, मन मोकळेपणाने जगू शकतो. भीती होती मनात. कसली भीती होती राजकुमार? असं काही आहे का ते तू मला सांगितलं नाहीयेस, लपवलंस काही? तुला सांगितलं ना मी जगन्नाथ. जाऊ दे ना, सगळंच खोटं ठरलंय तर चर्चा करण्यात काय अर्थ आहे नाही का?
ते बाय द वे तू अशीच येणार आहे का काही तयार वगैरे होणार आहेस? कारण मी तयार आहे, मला उशीर झालेला चालणार नाही. नाही नाही नाही, आता आवरते ना. चला या. टटाटाम, टटाटाम, टट. बिचारा माझा नवरा. तुझी भीती खोटी नाही ठरली आहे, तुझा हा आनंद खोटा ठरलाय. कारण तुला मी जे रिपोर्ट्स दाखवले गेले ते तर फेक होते. खरे रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत राजकुमार. या फाईलमध्ये सगळं सत्य आहे, जे फक्त मला एकटीलाच माहिती आहे. त्या दिवशी अपघातात एक बाई नाही तर एक माणूस आणि बाळ गेलं होतं. याचा अर्थ सावली जिवंत असण्याचे चान्सेस खूप आहेत. आणि ती जर खरंच जिवंत असेल तर मज्जाच मज्जा येईल. जिवंत असेल काय, जिवंत आहेच. आता मी सावलीचा शोध घेणार आणि मग तिलाच माझं हत्यार बनवून त्या म्हातारड्या तिलोत्तमा आणि अतिशहाण्या सारंगमध्ये कायमची फूट पाडणार. खूप मज्जा येणार आहे.